क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जागतिक महिला दिनानिमित्त सिंदेवाहीत 500 महिलांची भव्य बाईक रॅली। महिला सशक्तीकरणाचा संदेश देत शहरात उत्साहात रॅली। सिंदेवाही लोणवाही मार्गावर महिलांचा आत्मविश्वासाचा जल्लोष। चंद्रपूर सिंदेवाही जागतिक महिला दिनानिमित्त सिंदेवाही येथे महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी चौक येथून या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली। ही रॅली शिवाजी चौक, बाजार चौक, महात्मा फुले चौक, राम मंदिर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धार्थ चौक, हेटी वॉर्ड, लोणवाही पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा शिवाजी चौक येथे येऊन संपन्न झाली। या भव्य रॅलीमध्ये 500हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शिंदेवाहीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे, एपीआय राणी भोंडवे मॅडम, त्यांचे सर्व स्टाफ प्रामुख्याने उपस्थित होते। महिला दिन विशेष उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेली सिंदेवाही लोणवाही महिला बाईक रॅली महिलांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाचा प्रभावी संदेश देणारी ठरली। रॅलीच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली असून समाजात महिला सशक्तीकरणाचा मजबूत संदेश देण्यात आला। जिल्हा प्रतिनिधी अमन कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। सर्व महिलांना माझ्याकडून महिला जागृती दिनाची मला सर्व महिलांना, सर्व पुरुषांना, खास करून पुरुषांना हा एक संदेश द्यायचा आहे की महिला इतकी सक्षम आहे, इतकी स्ट्रॉंग आहे की जी सर्व घरचं काम करून चूल मूल सर्व सांभाळून बाहेर सुद्धा नोकरीला असते, सर्व व्यवस्थित करते, सर्व सासू सासऱ्यांचं, त्यांच्या आईबाबांचं छान मान करते, मान रिस्पेक्ट देतात। मला हे सांगायचं आहे यातून की जी जेव्हा एवढं सर्व काही करतो पत्नीला, आपल्या मुलींना सर्वांना मान देणार, मला एवढंच संदेश द्यायचा आहे। एवढंच म्हणायचं आहे की आमच्या इथे सर्व महिलांची, पूर्ण सिंदेवाही महिलांची पूर्ण एकता आहे, एकटी दाखवायची होती आम्हाला यासाठी। आणि महिला शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद। आणि या समोरही अशीच रॅली नेहमी दरवर्षी आमचा ही पहिली वर्ष आहे आता, तर याच्यानंतर सुद्धा आम्ही आणखी काढू, याच्यापेक्षा चांगली काढण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, धन्यवाद। हा कार्यक्रम आम्ही अगदी 2 दिवसात केलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला इतकी धावपळ झालेली आहे, तरी सुद्धा आम्ही चांगलं काम करून दाखवलेलं आहे। आणि यानंतर आम्ही आम्हाला आणखी तुम्ही सुचवा, तसंच इथं महिलांचं होतं आता, तर आम्हाला तुम्ही पुरुष सुद्धा सुचवा, जेणेकरून आम्ही आणखी चांगलं काढण्याचा प्रयत्न करू। आणि तुमचा सहयोग आम्हाला असल्याशिवाय आम्ही सुद्धा काही करू शकणार आहे। बघा, कितीही म्हटलं लेडीज समोर जायसाठी माणसाचा साथ हवा असतो, बरोबर आहे? नाही तर तुम्ही जर आम्हाला नाही जाऊ दिलं तर आम्ही कसं जाणार आहे, बरोबर आहे ना? त्यांच्यामुळे पूर्ण माणसाचा साथ असेल तर सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, या सर्वांच्या व इतर ज्यांचा नामोल्लेख मी केलेला नाही, या सर्व जागतिक पातळीच्या आणि जागतिक मातृशक्ती या सर्वांना मी माझं अभिवादन करतो। आज जागतिक महिला दिनानिमित्त सिंदेवाही येथील संपूर्ण महिला मंडळांनी जागतिक महिला दिनानिमित्त बाईक रॅली काढण्याचा मानस व्यक्त केला आणि आज त्यांना खूप सुंदर बाईक रॅली यांनी आज पूर्ण शहरामध्ये काढली। मी असं या दिनानिमित्त असं निश्चितपणे सांगेल की महिला एक 50% लोकसंख्येचा जो भाग आहे याला आपण कुठेही टाळू शकत नाही आणि महिलांना पाठिंबा देऊन, आणि आज आपण पाहतो आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे पायलट असो की लोको पायलट असो की विमान आणि एअरफोर्स पायलटपर्यंत आणि मिलिटरीमध्ये सुद्धा आणि मोठ्या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा आज वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि त्यामुळे भारताची प्रगती ही उत्तरोत्तर महिलांची संख्या वाढल्यामुळे विकासामध्ये भारताची प्रगती मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेली आहे। मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व उपस्थित महिलांना, महिला मंडळांना खूप खूप अभिवादन करतो आणि अभिनंदन करतो। जय हिंद। प्रेरणा देणारे म्हणजे आमचे ठाणेदार साहेब, त्यांनीच आम्ही एक दिवस अशी सहज गेलो होतो, त्यांनीच म्हटलं की मॅडम महिला दिनाचा करा। आम्ही फक्त म्हटलं होतं की करायचं का, परंतु त्यांनी म्हटलं की नाही करा, तुम्ही समोर व्हा, आमच्या सुद्धा लेडीजला न्याय वाटल्यास यांनी आम्हाला खरंच प्रोत्साहन केलं, त्याच्यामुळे आम्ही समोर आलो आणि हे कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने आम्ही पार पाडलो। धन्यवाद सर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉनला प्रेस करा.